Welcome students in second term of this session. In last period we had studied construction of triangles, construction number 1. Now today we going to start construction number 2. To construct a triangle when its base angle adjacent to the base and difference between the remaining sides is given. याप्रमाणे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची आहे. जी लास्ट कन्स्ट्रक्शन होती 4.1 मधील त्यामध्ये पण तुम्हाला बेस दिलेला होता, अँगल ॲडजसेंट टू द बेस सुद्धा दिलेला होता, परंतु तेव्हा तिथे सम हा शब्द होता. सम ऑफ द रिमेनिंग साइड्स इज गिवन. नाउ हियर डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साइड इज गिवन. यामध्ये असाच फरक असणार आहे 4.1 आणि 4.2 मध्ये. 4.1 मध्ये सम वाली कन्स्ट्रक्शन राहील आणि 4.2 मध्ये डिफरन्स ची कन्स्ट्रक्शन इथे तुम्हाला स्टडी करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल इथे तुम्हाला मी सॉल्व करून देत आहे. कशा प्रकारे ही कन्स्ट्रक्शन असणार यासाठी तुम्हाला काही स्टेप्स सुद्धा फॉलोअप कराव्या लागतील. जसं त्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सर्वप्रथम जे दिलेला सेगमेंट आहे तो ड्रॉ करत होतो, बेस अँगल ड्रॉ करत होतो. त्याची सम जी दिलेली आहे तेवढ्या डिस्टन्सवर आपण आर्क घेऊन एक रे ड्रॉ करत होतो. परंतु इथे तुम्हाला इथे दोन साईडमधला डिफरन्स दिला असणार. तर तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हा ही कन्स्ट्रक्शन येणार तेव्हा तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हियर एक्झाम्पल इज कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल ABC such that BC equal to 7.5 centimeter, angle ABC equal to 40 degree and AB minus AC means difference between remaining two sides is equal to 3 centimeter. याप्रमाणे तुम्हाला इन्फॉर्मेशन या एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला लास्ट पिरियडमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कन्स्ट्रक्शन करताना सर्वप्रथम आपल्याला रफ स्केच इथे ड्रॉ करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला इथे रफ फिगर ड्रॉ करावी लागेल. तर इथे मी तुम्हाला रफ फिगर ड्रॉ करून दिलेली आहे. BC घेतलेला आहे आपण 7.5 सेंटीमीटर. अँगल B वरून तुम्हाला प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने एक अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे 40 डिग्री. नंतर हाच रे तुम्हाला इकडे इन्क्रीज करून 3 सेंटीमीटरवर कट करायचा आहे. आणि जो इथे तुम्हाला रे दिसेल त्याला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. लास्ट पिरियडमध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला काही कठीण जाणार नाही. तर आपण सर्वप्रथम यातील स्टेप बघू. तुम्ही पेज नंबर 53 वर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तिथे दिलेले आहे. ड्रॉ सेगमेंट BC ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर. सर्वप्रथम तुम्हाला BC हा 7.5 सेंटीमीटर ड्रॉ करावा लागेल. नंतर ड्रॉ रे BL सच दॅट LBC इक्वल टू 40 डिग्री. 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करावा लागेल. टेक पॉईंट D ऑन रे BL सच दॅट BD इक्वल टू 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरवर तुम्हाला तो कट करायचा आहे. नंतर फोर्थ स्टेपमध्ये कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट CD. CDवर तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ रे BL and the perpendicular bisector of segment CD as A. तुम्हाला तिथे त्याला नेमिंग करायचं आहे A. आणि A आणि C ला जॉईन करून ड्रॉ सेगमेंट AC. आणि अशा प्रकारे तुम्हाला ट्रायंगल ABC हा रिक्वायर्ड ट्रायंगल मिळणार. तर आपण आता बघूया ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन कशी करायची ते तुम्ही माझ्या सोबतच तुमच्या कॉपीवर ड्रॉ करा. So first we have to draw this segment BC 7.5 centimeter in this way. Now take your protractor and draw an angle of 40 degree from point B. So put protractor on point B and draw an angle of measurement 40 degree. Now draw a ray from this angle from point B. In this way you have to draw a
ray. Name the ray as L. This is ray BL. Now take a distance of 3 centimeter. You have given the difference between remaining two sides. Therefore, you have to take a distance of 3 centimeter in your compass. Put one end of your compass on point B, and in this way you have to draw the arc. Name this point as D. Now next step is join point D and C. Is this your triangle ABC? No, this is not a triangle ABC because you have not get point A here. So for finding point A, you have to draw a perpendicular bisector of segment DC. Again, follow up the steps for drawing the perpendicular bisector. So your concentration is on segment DC. तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन सेगमेंट DC वर असायला हवं. म्हणजेच तुम्हाला आता D या पॉइंटवर कंपास ठेवून मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे. टेक मोर दॅन half distance in your compass. In this way, this is more than half distance. Take one arc on upper side and another arc on lower side. Now does not change this distance. Put your compass on point C. Cut this arc. In this way, you have get 2 cross. Draw a ray from these 2 cross. आता इथे बघा, हा रे इथे क्रॉस होत नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याला इन्क्रीज करावा लागेल. जर अशी कंडिशन तयार झाली तर तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही आहे. तुम्हाला हा रे जो आहे हा थोडा इन्क्रीज करावा लागेल. आता बघा, तुम्हाला दोन्ही रेचा इथे क्रॉस मिळतोय. जो रे BL होता त्याला हा कट करतोय. तर हा कट केल्यावर इथे तुम्हाला एक पॉइंट मिळतो आहे. हाच तुमचा पॉइंट आहे A. नाउ जॉईन A अँड C. A आणि C ला तुम्हाला याप्रमाणे जॉईन करायचं आहे. तर तुम्हाला हा ट्रायंगल इथे तुम्हाला मिळालेला आहे, तो आहे ट्रायंगल ABC. आता नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही मार्किंग राहिल्या असतील तर त्या तुम्हाला इथे द्यायच्या. इथे बघा, आपण 40 डिग्री लिहिलं नव्हतं, ते लिहून घ्यायचं आहे. जेव्हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर DC वर काढला तेव्हा याप्रमाणे इथे या दोन साईड कशा मिळालेल्या आहे, सेम, म्हणून इथे आपल्याला याप्रमाणे मार्किंग करायचं आहे. तसंच या दोन साईड सुद्धा इथे सारख्या असतील याचं सुद्धा तुम्हाला मार्किंग करायचं आहे. दिस इज युअर रिक्वायर्ड ट्रायंगल ABC. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन 2 इथे करायची आहे. तर तुम्ही याप्रमाणे ट्रायंगल तुमच्या कॉपीमध्ये ड्रॉ करून घ्या. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम इथे आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून दाखवत आहे. कन्स्ट्रक्शन फर्स्ट आपण करूया आणि कन्स्ट्रक्शन 2 आणि 3 तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. So we start practice set 4.2 and example number 1. Construct triangle XYZ such that
YZ equal to 7.4 centimeter, angle XYZ equal to 45 degree, XY minus XZ equal to 2.7 centimeter. Here also difference between remaining two sides is given. So you have to follow construction number 2. Again, for this you have to draw rough figure. In this way you have to draw rough figure. YZ equal to 7.4 centimeter, angle XYZ equal to 45 degree. Extend this ray and cut it on 2.7 centimeter. Join it. Draw a perpendicular bisector on it. Then you will get point X and then join X and Z. In this way you get the required triangle. So again, draw a segment YZ of 7.4 centimeter. Take a protractor, put it on point Y and draw an angle of 45 degree from right side. 0, 10, 20, 30, 40 and this is 45 degree. Draw a ray from point Y. याप्रमाणे तुम्हाला रे ड्रॉ करायचा आहे. याला तुम्ही कोणतं पण नाव इथे देऊ शकता. इथे आपण YN असं नाव देऊ. तर हा रे झालेला आहे YN. Now next step is take a distance of 2.7 centimeter in your compass. 2.7 centimeter distance तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि याप्रमाणे इथे तुम्हाला या रेवर त्याला कट करायचा आहे. तर तुम्हाला हा जो पॉइंट मिळालेला आहे त्याला तुम्ही D हे नाव देऊन द्या. नाव जॉईन पॉइंट्स D and Z. त्याला सांगा आता नेक्स्ट कन्स्ट्रक्शन काय असेल, नेक्स्ट स्टेप काय असेल. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. कोणत्या सेगमेंटवर? DZ. म्हणून आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कशाकडे पाहिजे? DZ या सेगमेंटकडे. अगेन टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन अ कंपास. दिस इज मोर दॅन हाफ डिस्टन्स. अगेन ड्रॉ 2 आर्क्स, upper side and lower side. In this way you have to draw these 2 arcs. Does not change the distance. Put it on Z and again draw 2 arcs. You will get 2 cross. याप्रमाणे 2 क्रॉस तुम्हाला मिळालेले आहेत. या दोन्ही क्रॉस मधून जाणारा तुम्हाला इथे रे ड्रॉ करायचा आहे. परत इथे तुम्हाला क्रॉस मिळालेला आहे जो YN या रेला इथे आपण आता ड्रॉ केलेला जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो क्रॉस करतोय. तोच आपला पॉइंट आहे पॉइंट X. आता आपल्याजवळ 3ही पॉइंट आहे ट्रँगलचे X, Y, Z. तर नंतरची स्टेप काय असणार? जॉईन X अँड Z. याप्रमाणे तुम्हाला X Z जॉईन केल्यावर ट्रँगल मिळाला. ट्रँगल X Y Z. दिस इज युअर रिक्वायर्ड ट्रँगल XYZ. आता परत आपल्याला बघायचं आहे की काही मार्किंग राहिलेले आहे का. त्या संपूर्ण मार्किंग तुम्हाला इथे द्यायचे आहे. इथे 45 डिग्री लिहायचे आहे.
इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे आपण, म्हणून इथे 2 पार्ट्स हे इक्वल झालेले आहे. ही परपेंडिक्युलर बायसेक्टरची इथे मार्किंग करायची आहे. हे 2 सेगमेंट जरी तुम्ही मोजले तर ते तुमचे इक्वल मिळणार. तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रँगल मिळालेला आहे. युअर रिक्वायर्ड ट्रँगल इज ट्रँगल XYZ. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4.2 मधील एक्झाम्पल नंबर 1 कसं कन्स्ट्रक्ट करायचा तो ट्रँगल आपण इथे घेतलेला आहे. आता एक्झाम्पल नंबर 2 आणि 3 याप्रमाणेच तुम्हाला सॉल्व करायचे आहे, कन्स्ट्रक्ट करायचे आहे. तर ते तुमचं होमवर्क असणार. युअर होमवर्क इज एक्झाम्पल 2 and 3. काही अडचण असल्यास तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन जर समजली नसेल तर तुम्ही पर्सनल कॉल करून मला विचारू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन 2 करायची आहे. गुड बाय स्टुडंट्स.